हॅलो, खरोखरच या ठिकाणी खूप उत्तमाचा कार्यक्रम झालेला आहे। आज हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम पाटोळेत आहे। मी पण पंढरपूरचीच आहे। हरिभक्त पारायण सुवर्णाताई ढगे मंगळवेडेकर। पण आता जो हा सोहळा उभा राहिलेला आहे, थोडं सुद्धा डावीकडचं कोणी घेऊ नका। जे काही मनामध्ये आहे भगवंताच्या चरणाला ते शरण जाऊन आज एवढा मोठा सोहळा आपल्या दौंड तालुक्यामध्ये त्यांनी इतका उत्तमाचा सोहळा उभा केलाय, त्यांच्याबद्दल टाळी आनंदाची वाजवावी। बघा ना, आज खरंच मी पण सरपंचच ना, त्यांचं खरोखरच अभिनंदन करते की एवढा मी पण 35 वर्ष झाला दौंड मध्ये राहते, पण हा सोहळा कुणी ठेवलेला नाहीये, खरोखरच ठेवलेला नाही। आध्यात्मिकाच्या दृष्टिकोनातून आज ही जागरण गोंधळ आहे। आता एखादं बघा ना किती छान, आज मागाशी पण कधी कधी वाईट वाटतं, ज्या ठिकाणी त्या स्त्रीला दिलं, ज्या ठिकाणी त्या मुलीला दिलं, खरोखरच बघा ना, दोन्ही एक गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, एक गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं का हो, 4 मणी असतात, 2 वाट्या असतात। सासरचं काळं माहेरी कळून ये आणि माहेरचं काळं सासरी कळून ये, म्हणून ती सामर्थ्याने उभी असते, लक्षात घ्या। आज इथं जे आपण पाहिले ना, कोणाची बहीण आहे, कोणाची ताई आहे, कोणाची आत्या आहे, कोणाची मामी आहे, कोणाची काहो, म्हणजे सांगायचंय काय की खरोखरच खूप नातं प्रत्येक मुलांनी घेतलं पाहिजे। प्रत्येक, आता परवाची एक क्लिप होती, ताईने सांगितलं मागे टाकीत राहायचं। बघा ना, गौतमी ताईला पण त्रास झालेला आहे समाजामध्ये। प्रत्येक स्त्रीच्या मागे समाज उभा असतो, परंतु मला म्हणायचंय काय की आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम जेवढे श्रवणाला आलेत ना, त्यांचं खरोखरच आज मत भाग्य आहे। म्हणून पाटोळेताई असे पुढे पुढे सरकत राहा, सगळ्या जगाचा तुमच्या पाठीवर आशीर्वाद आहे। आणि हे सासरची आणि माहेरची मंडळी आज त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवल्या पाहिजे। हे सासर आणि माहेर आहे, लक्षात घ्या, हे बाहेरचं कुटुंब नाहीये। म्हणून जगाच्या पाठीवर प्रत्येकाला भगवंताची कृपा असते, लक्षात घ्या। फक्त पुरुषांनो, आपली वृत्ती बदलली तर जग बदलते, आपली वृत्ती बदलत नाही अजून। मी पण एक कीर्तनकार रूपी बघा ना प्रत्येक कार्यात उभा असते, पण अजून समाजामध्ये जगाचं सगळं डोळ्यांनी पाहता येतंय, पण 2 माणसांमध्ये आपली पत्नी पुढे येऊ देऊ वाटत नाहीये। अजूनही आपल्याला आई दिसत नाही, अजूनही आपली का हो, म्हणून आईवर किती प्रेम असतं सांगा बर। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। बघा सांगायचंय काय, ह्या जगामध्ये बाप दिसत नाहीये, परंतु क्षणाक्षणाला आई दिसते। बघा ना, माहेरी बघा ना, एक पत्नी घरात यायचं म्हटलं की अख्खं जग तोडून येते। म्हणून आपल्या पत्नीला आणि आपल्या आईला कधी विसरता कामा नये। स्त्री ही कोण आहे लक्षात घ्या। बरेच स्त्रियांना मान नाहीये घरामध्ये। मला एक विनंती आहे बंधूंना, वडीलधारी आहेत, भाऊ आहेत, सगळे बसलेले तिथं। आज जे आपण कीर्तन काहो जागरण गोंधळाच्या निमित्ताने आज शब्दामध्ये आज गांभीर्य भरलं होतं। ज्यांचं लक्ष असेल त्यांना कळलं असेल, आज एवढे सामर्थ्याचं बघा ना जागरण गोंधळ झालेला आहे। म्हणून आजपासून आपल्या भरल्या घरामध्ये धर्मपत्नी रडता कामा नये, तिला प्रत्येक कार्यात पुढे करावं। लक्ष्मी मुलगी आली की लक्ष्मी दिसते का हो, दिसते ना, दिसते ना।
मुलगी जाताना कशी असते विचार करा, सुखी असावी आणि सून पण नको का हो. म्हणून सून आणि सासूचं नातं मैत्रिणीसारखं ठेवलं पाहिजे. ज्या दिवशी सून आली ना त्या दिवशी कमरेच्या चाव्या सूनबाईच्या हातात देता आलं पाहिजे. ज्या दिवशी मुलाचं लग्न झालं ना त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी बाजूला ठेवता आलं पाहिजे. म्हणजे हातचा हात जे आहे ना तो तुम्हाला काढता आलं पाहिजे. आज खरोखरच आईला आणि पत्नीला ह्या जगात कुणीही विसरता कामा नये. प्रत्येक क्षणामध्ये उजवा पाऊल टाकते ना म्हणून स्त्री पंजन घालते पायामध्ये. ज्यावेळेस आवाज येतो ना त्यावेळेस डाव्या पायाला सांगत असते, अगं तू जातेस ना थोडी माहेरची जाणीव राहू दे. ज्यावेळेस बघा ना डावा पाय पुढे टाकते ना त्यावेळेस तो पण बोलत असतो, छुम करणं आवाज येत असतो. माऊली लक्षात घ्या का तर पुन्हा सांगतो, माहेरची जाणीव आणि सासरची जाणीव उत्तमाची ठेव. आज खरोखरच माहेरची लोक आल्यामुळे मला खूप आनंद झाला. म्हणून आपली धर्मपत्नी जगाला विसरलं तरी चालेल, आपल्या आईला आणि धर्मपत्नीला विसरता कामा नये. धन्यवाद. धन्यवाद. महिला मंडळ जोरदार टाळ्या महाराजांसाठी. या ठिकाणी सरपंच साहेबांनी हा सत्कार तुमचा ठेवलेला आहे तो तुम्ही स्वीकारायचा आहे. कोणतरी बोला. हरिभक्त पारायण सुवर्णाताई ढगे. हे पहा, आजचे उत्कृष्ट कार्यक्रम कोमलताई पाटोळे यांचा चालू आहे. आम्ही महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ताईंकडे गेलो, त्या रानात होत्या. रानात सुद्धा त्यांनी अतिशय मोकळ्या मनाने आम्हाला चहा पाणी करून आमचं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी त्या आल्या. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं व शेंडगे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. तसेच ताईंनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. सुवर्णाताई ढगे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो व ताईंना विनंती करतो की तुम्ही त्यांचा सत्कार करावा. थँक्यू. हरिभक्त पारायण सुवर्णताई ढगे या आपल्याला एकच सांगू इच्छित होते की स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. ती मुलगी असो, बायको असो, भाची असो, चुलती असो, आई असो, माय असो, कुणी असो, स्त्री जातीचा सन्मान केला पाहिजे. कारण त्या माझे सासरे म्हणतात, माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर. इथे माझे सासरे आहेत, माझे मिस्टर आहेत, माझा भाऊ आहे, माझे दीर आहेत, 3 भाऊ आहेत. या ठिकाणी 3 दीर आहेत. जाऊबाई आहे, माझी भाऊजाई आहे, 2 बहिणी आहेत. का घरचाच परिवार. सांगा 2 मिनिटं. बरं, सरपंचसाठी विषय सोडून दे. एक काम करा, सरपंचसाठी विषय सोडून दे. कोणतं गाणं आहे? कोणतं गाणं थांबा, त्यांना माहित आहे कोणतं. कुणासाठी? योगासने सरपंच घोटाळा आहे का? तुम्ही फक्त शांत द्यावं माझी विनंती आहे. सगळे गाणे वाजतील, फक्त खडे मारू नका. बसा शांत. कारण या ठिकाणी महिला मंडळ बसलेलं आहे. कोण आहे? महिला मंडळ. इकडे बघा, मला नका बघू, इकडे बघा. सरपंच सुद्धा शांत येतं आहेत का नाही? म्हणून शांततेत सहकार्य करायचं आहे का नाही महिला मंडळ? कारण तुम्ही 2 व्हीलर नाही पण 4 व्हीलर घेऊन कुठेही कार्यक्रम करून बघून येऊ शकता आहे का नाही? दादाला म्हणलं कोणतं गाणं म्हणायचंय, ती काय म्हणतात महिला मंडळ? भक्तिगीत सांगितलंय. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12 आहे का?
बरं गप्रा की जरा वागेस की तू बी हा त्यांना 12 वाजता घरी जायचं पण मला जायला तो रोज 4 वाजता ती आणि असे एवढे भक्तिगीत मी म्हणत नाही याच्यातलंही भक्ती आहे हे असे मी भक्तिगीत म्हणत नाही मी लोकगीत लावण्या हिंदी मराठी पिक्चरचे गाणे मी म्हणत नाही म्हणते गाणे हिंदी पण ते धार्मिक असले तर म्हणते शुद्ध शाकाहारी असले तर म्हणते आता तुम्ही म्हणाल ताई शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी या गाण्यामध्ये फरक काय आहे बराच फरक आहे शुद्ध शाकाहारी गाणं म्हणजे जे मी म्हणणार आहे ते महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका आणि मांसाहारी म्हणजे मी सांगते हो हो असं टाकतील ट्रोल करते ना गप राहा हे सुद्धा टाकायला घ्यायची नाहीत माणसं मेघानं वृक्षानं विलीन फळ्यानं तेरी भी चूक मेरी भी चूक कोणाला काही झालं का हा कॅमेरावाला असं काही टाकू नका बापा हो तुमच्या पाया पडते लय बी वाटत आले महिला मंडळ आता ही झालं मांसाहारी आणि शुद्ध शाकाहारी गाणं कोणतं आहे मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी आकाश शिंदे म्हणतात चिमणी माझी उडून गेली गाणं कसं आहे कुणा कुणाला आवडते कुणा कुणाला पोरगी महिला मंडळ मुलगी कुणा कुणाला आहे अरे असं नाही असं करा ना हातवर हिला पोरगी काय सांग बरं खरंच मग कस काय हातवर करती ते म्हणते तुला काय पोरगी काय म्हणजे हा लक्षपूर्वक कार्यक्रम ऐकतोय बर का सरपंच जो दांडा आहे ह्याच्यासाठी खरं त्याच तूच पोरगी तुला अजून पोरगी नाही याच ठिकाणी महिला मंडळ मी महिलांचा सन्मान खूप करते आणि माझ्या पाठीशी बळ जे आहे ते तुमचंच आहे ज्या ज्या वेळेला मला दुःख होईल त्या त्या वेळेला मी तुम्हालाच हाक मारेन तुम्ही माझ्या दुःखासाठी धावून याल ना याल का कोण कोण येईल माझ्यासाठी हात वर करा कॅमेरा फिरावर जा आमच्या महिलांकडे माझ्यासाठी उभे राहाल का राहाल ना या बाबा म्हणून म्हणायचं ला 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 राजा ओ राजा ऐका ना माझं खाली बसा राजा खाली बसा ना तसं नका बसू चांगलं बसा मोकळं मोकळं मांडी घालून राजा शिव छत्रपतींचा आपला महाराष्ट्र आहे राजांचा महाराष्ट्र आहे संस्कृती जपली पाहिजे मांडी घालून कार्यक्रम ऐकला पाहिजे राजांचा मावळा कोण कोण आहे कोण कोण आहे छत्रपतींचा मावळा कोण कोण आहे जो कुणी छत्रपतींचा मावळा आहे त्यांना सांगावं नाही लागत स्त्रीचा सन्मान कसा करायचा स्त्रीचा आदर कसा करायचा जो त्यांचा मावळा नाही तो स्त्रीचा सन्मान करत नाही राजा शिव छत्रपतींनी तमासगिराचा सुद्धा आदर केलेला आहे म्हणून म्हणायचं आहे ला 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 महिला मंडळ काही जणांचं म्हणणं आहे कोमल पाटवे तमाशा करते तमाशाहार त्यांना मला सांगायचं आहे जागरण करणं सोपं आहे जागरण करणं सोपं आहे कारण
गुरुवारी चंदनजी कांबळे साजनजी बेंद्रे यांनी सोपा विषय करून ठेवलेला आहे जागरणाचा, पण तमाशा करून दाखवा म्हणा तुमचे पाठ थापटते. तमाशा सुद्धा करता आला पाहिजे तर तो तमाशा. तमाशा काय सोपं आहे का? कुणी उठलं सुटलं की तमाशा तमाशा. तमाशा काय सोपं आहे का? जे करतात त्यांना विचारा. म्हणून म्हणायचं आहे रत्नासारखी जतन केली लेक, रत्नासारखी जतन केली. ओ ताई अव चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली. अव चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. पोरगी म्हणते महिला म्हणतात लेकीचं लग्न आहे, सभा मंडप सजलेलं आहे, तुमच्यासारखी पंडित मंडळी बसली आहे. पोरगी म्हणते माझी आई रडते, माझी आई रडते ग, माझी माय रडते, माझी आई रडते पदराला धरून, माझी आई रडते पदराला धरून, माझी ती आई रडते पदराला धरून. आणि काय म्हणते माझी हरण चालली सोडून, हरण चालली सोडून. हरण चालली तळप सोडून, हरण चालली तळप सोडून.
काय म्हणणं आहे तुमचं? सरपंच विनंती माझी पुन्हा डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, कारण बस तुम्ही शांत बसायचं आहे. तुम्ही काय लय जास्त पिले नाही आहेत, जास्त नाही पिले, नॉर्मल आहे, तुम्हाला सगळं समजतं हे का नाही. जेवण करायचं समजलं, इथं यायचं समजलंय, तिथून इकडे यायचं समजतंय, सगळं समजतंय. विनंती माझी सरपंच साहेब, हा तिथून आता इकडे ते घंटी तरी इकडे येऊच देऊ नका. महिला मंडळ चाचा त्या ठिकाणी बसलेले आहे बरं का. लेख कुणाची बी असो, मी मगाशी सांगितलं मी हिंदी गाणं म्हणते पण शुद्ध शाकाहारी. लेख आईला म्हणत आहे, मैया तेरी आंचल में मैं तो ऐसी गुड़िया रे, मैया तेरी आंचल में मैं तो ऐसी गुड़िया रे, तूने मुझे जन्म दिया तेरा घर क्यों बेगाना है, मैया तूने मुझे जन्म दिया तेरा घर क्यों बेगाना है. या ठिकाणी आई रडते म्हणून काय बापाला रडा येत नाही का मंडळी? बाप सुद्धा रडतो. अहो हा बाप आईसाठी रडणार नाही, बायकोसाठी रडणार नाही, बहिणीसाठी रडणार नाही, पण त्या आपल्या लेकीसाठी मात्र 100% रडल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळ पोरगी काय म्हणते, माझा बाप रडतो, माझा बाप रडतो, माझा बाप रडतो, माझा बाप रडतो, मंडपा धरून, माझा बाप रडतो, मंडपा धरून, माझा बाप रडतो मंडपा धरून. आणि काय म्हणत आहे, माझं हृदय मधलं काळीज चाललं सोडून, हृदय मधलं काळीज चाललं सोडून, हृदयामधलं काळीज चाललं सोडून, हृदयामधलं काळीज चाललं सोडून, क्या बात. महिला मंडळ आई रडते, बाप रडतो, म्हणून काय भावाला रडू येत नाही का? भावाला सुधारणा येतं. भाव काय म्हणतोय, ती बहीण काय म्हणते, माझा भाऊ रडतो, माझा दादा रडतो, माझा दादा रडतो, भाऊ रडतो गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून. आणि काय म्हणत आहे, माझी सोन्याची भावनी मला चालली सोडून, सोन्याची भावनी मला चालली सोडून, सोन्याची भावनी मला चालली सोडून, सोन्याची भावनी मला चालली सोडून,
पिक्चरचा आहे का नाही? कोणता पिक्चर आहे हा? माहेरची साडी. बरोबर आहे का नाही? किती सुंदर पिक्चर आहे. आता तसे पिक्चर बी आहेत का काय रे? दादासाहेब मार्कड यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कुठे ते कुठे ते हेत का बर्थडे बॉय यांना दिवसाच्या हार्दिक हार्दिक लाखो कोटी शुभेच्छा. पुढच्या वर्षी कवाना पण मला कार्यक्रम द्या बर्थडेचा. म्हणून पाठवणीची घटकाली गंगा यमुना अश्रू ढाळी. पाठवणीची घटकाली गंगा यमुना अश्रू ढाळी. कही वरला मंडप सारा, कही वरला मंडप सारा. माया ही वेडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. भाऊ बहिणीला आशीर्वाद देत आहे मंडळी. भाऊ काय म्हणतोय? भाऊ पहिला म्हणतात सासरच्या छायेत राहू दे, नवऱ्याच्या प्रेमात राहू दे. सासरच्या ताई सासरच्या छायेत राहू दे, नवऱ्याच्या प्रेमात राहू दे. लाभू दे ताईला माझ्या, लाभू दे ताईला माझ्या. संसारी गोडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. त्याची होती त्यानंच निघा, ती त्यानंच नेली. ज्याची होती त्यानंच नेली, ती ज्याची होती त्यानंच नेली. ती ज्याची होती त्यानंच नेली. आम्ही लावलेली माया